ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, कर्नाक बंद भागामध्ये पाककडून सीमेपलीकडून गोळीबार, तर भारतीय लष्करानंही चोख उत्तर दिलंय। ऑपरेशन सिंदूरनंतर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये बैठक। अमित शहा, राजनाथ सिंह, किरण रिजिजू बैठकीला उपस्थित राहतील। पंजाब प्रांतामध्ये बवालपूरमधील जैश-ए मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुभान अल्लाह भारतीय लष्कराकडून पूर्णपणे उद्ध्वस्त, तर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटरवरील याच सेंटरमध्ये दहशतवाद्यांना दिलं जात होतं ट्रेनिंग आणि याच ठिकाणी मसूद अझहरचं वास्तव्य असायचं। 26 दहशतवादी हल्ल्यातील कसाब हेडलीला ट्रेनिंग दिलेल्या पंजाब प्रांतामधील मुरीदकेमधील दहशतवादी तळ देखील ऑपरेशन सिंदूरमध्ये टार्गेट। मुरीदकेमधील मरकज-ए-तय्यबा ट्रेनिंग सेंटरचं हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। आंतरराष्ट्रीय सीमेपासून हा तळ 18 ते 25 किलोमीटर लांब आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये सियालकोटच्या मेहमुना योजा या कॅम्पवर देखील हल्ला, तर आंतरराष्ट्रीय सीमेवरून 12 ते 18 किलोमीटर अंतरावरील हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात मोठा दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त। पठाणकोट एअरफोर्स बेस कॅम्पवरील हल्ल्यासह कठुआ, जम्मूमधील दहशतवादी कारवायांना इथूनच पाठबळ। भारतीय लष्कराकडून सियालकोटचा सरजाल दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त। जम्मू काश्मीर पोलिसांवरील हल्ल्यासह आता इतरही अनेक हल्ल्यातील दहशतवाद्यांना याच सेंटरमध्ये ट्रेनिंग दिल्याची माहिती आहे। पंजाब प्रांतामध्ये कोटलीमधील 2 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले। मरकज-ए-तय्यबाचं आत्मघातकी दहशतवादी तयार करण्याचं सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय। 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची या कॅम्पची क्षमता होती। एलओसी पासून हा तळ 13 किलोमीटर लांब आहे। राजौरी पुंछमध्ये दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणारा कोटलीमधील गुलपूर कॅम्प देखील टार्गेट, तर लष्कर-ए-तय्यबाचा हा महत्त्वाचा तळ एलओसी पासून हे सेंटर 30 किलोमीटर दूर आहे। भिंबरच्या बर्नाला या कॅम्पवर देखील टार्गेट हल्ला। बर्नालामध्ये दहशतवाद्यांना हत्यारं, आयईडी ट्रेनिंग दिलं जायचं आणि दहशतवाद्यांचा हा तळ एलओसी पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। मुझफ्फराबादमधला लष्कर-ए-तय्यबचा सवाई नल्ला कॅम्प उद्ध्वस्त, तर सवाई नल्ला कॅम्प मुझफ्फराबाद हा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि याच कॅम्पमध्ये कसाबचंही ट्रेनिंग झालं होतं। मुझफ्फराबादच्या लाल किल्ल्यासमोरील पीओकेमध्ये जैश-ए मोहम्मदचं मुख्य केंद्र उद्ध्वस्त, तर जम्मू काश्मीरमध्येच प्रवेश करण्यापूर्वी जैश-ए मोहम्मद दहशतवाद्यांसाठी ट्रान्झिट कॅम्प म्हणून या केंद्राचा वापर। भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओकेमधील 9 ठिकाणांवर हल्ला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, तर भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा हा बदला घेतलेला आहे। जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा। भारताच्या हल्ल्यामध्ये जैश-ए मोहम्मदचा उम्मुल कुरा मदरसा उद्ध्वस्त, जैश-ए मोहम्मदचे 4 आणि लष्कर-ए-तय्यबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 तळ उद्ध्वस्त। सूत्रांची भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार। अझहरच्या कुटुंबातील एकूण 14 जणांचा मृत्यू। अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली आणि मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मौलाना मसूद अझहरची प्रतिक्रिया। आम्ही कोणत्याही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही। पाकिस्तानचा कांगावा भारतानं मिसाईल, एअर ड्रोननं हल्ला केल्याची पाकिस्तानची माहिती आहे। पाकिस्तानमध्ये दहशतवादी याकूब मुघल आणि अतिरेकी अब्दुल रौफ दफनीसाठी पाकिस्तान ISISचे अधिकारी देखील उपस्थित, तर दहशतवादी आणि पाक लष्कराची मिलीभगत पुन्हा एकदा उघड। 80 विमानांच्या सहाय्यानं भारतानं हल्ला केला। भारतानं पूर्वतयारीसहित हल्ला केलाय। पाकिस्तानमध्ये 6 जागांवर हल्ला झाला। पाकिस्तानकडे न्यूक्लिअर ताकद आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतरही पाक पंतप्रधानांची दरपोक्ती। गृहमंत्री अमित शहांची सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांसोबत बैठक। राज्यांना आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता राखण्याचे शहांकडून निर्देश। देशविरोधी प्रचारावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचेही शहांचे आदेश। भारताबद्दल चुकीच्या बातम्या देऊ नका। बातम्या देताना तपासून शहानिशा करून द्या। बीजिंगमधील भारतीय दूतावासाकडून चीनला सूचना। राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवली। पॅरा कमांडो गस्त घालणार। अलर्ट जारी केल्यानंतर राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय। सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करा। पॅरामिलिटरी फोर्समधील सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द। गृहमंत्री अमित शहांचे पॅरामिलिटरी फोर्सला आदेश। अटारी बॉर्डरवर पर्यटकांना सोडलं जाणार नाही। ऑपरेशन सिंदूरमुळे पर्यटकांसाठी अटारी बॉर्डर बंद। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची तंत्रलीय इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थानी पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक। लष्कर प्रमुख असीम मुनीरसह अनेक अधिकारी उपस्थित। तर भारताच्या हल्ल्याला कसं उत्तर द्यायचं यावर चर्चा झाली।
भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे। पाकिस्तानी आर्मीकडून हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतीत वातावरण आहे। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलाय। घाबरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय राजदूतांना समन्स। इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतांना समन्स देण्यात आलाय। भारताने हल्ले थांबवले तर आम्ही उत्तर देणार नाही। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ चांगलाच घाबरलाय। हवाई हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका। पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम नदीच्या झेलम धरणावर आता बॉम्ब टाकून हवाई हल्ला करण्याचे पाकिस्तानचं उद्दिष्ट आहे। भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी पंतप्रधानांची इमर्जन्सी बैठक। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद। भारताकडून पाकवर केलेल्या हल्ल्याची मित्र देशांना माहिती। अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियासह मित्र देशांना वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी मित्र देशांना हल्ल्याची माहिती दिलेली आहे। भारताच्या हल्ल्यामध्ये कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा आहे। भारताला दहशतवाद विरोधात कारवाईचा अधिकार, अमेरिकेचा भारताला पाठिंबा। भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला इस्रायलचा पाठिंबा, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन। इस्रायलचे राजदूत रुबेन अझर यांचं ट्विट। भारताने पाकिस्तानमध्ये केलेला हल्ला खेदजनक। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया। दोन्ही देशांनी शांत राहावं, चीनचं दोन्ही देशांना आवाहन। भारताच्या एअर स्ट्राईकला रशियाचा पाठिंबा, आम्हाला भारत पाकिस्तान तणावाची चिंता। रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांची प्रतिक्रिया आहे, तर रशियाकडून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी कृत्याचा जपानच्या मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांच्याकडून निषेध, तर आम्ही दोन्ही देशांना शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन करतोय, हयाशींचं आवाहन। भारतानं उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केलाय, भारतानं आज जबाबदारीनं कारवाई केलेली आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची प्रतिक्रिया। पिक्चर अभी बाकी है। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं सूचक ट्विट। जगानं दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता दाखवली पाहिजे। ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं ट्विट। 9 दहशतवादी तळांवर भारताचा हल्ला, हल्ल्यामध्ये पाकमधील एकही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही। भारतीय लष्कराची मला भारतीय लष्कराचा अभिमान, काँग्रेसचे नेते राहुल गांधींची प्रतिक्रिया। तर भारतीय सशस्त्र दलांच्या दृढ निश्चयाचं आणि धाडसाचं कौतुक करतो, मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य। भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम, तर भारतीय सैन्यानं पाकड्यांच्या दहशतवादी ठिकाणांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांशी संवाद साधलाय। कठीण काळामध्ये सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। शरद पवारांची मोदी आणि शहांना ग्वाही। भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं पवारांकडून कौतुक। ज्या अतिरेक्यांनी हल्ला केलाय ते अतिरेकी सापडलेले नाहीत। पाकिस्तानातील काय बर्बाद करणार आपण पाकिस्तानचं, आणि तो अगोदरच बर्बाद झालेला देश आहे। राज ठाकरेंचं वक्तव्य, तर राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये देशप्रेम दिसतंय का? सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका। भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम, तर हल्ला करणारे दहशतवादी अजूनही मोकाट फिरतात। हल्लेखोरांना मारल्यानंतरच न्याय मिळेल, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंचा सातारा पोलिसांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद। लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, देसाईंचे पोलिसांना आदेश आहेत। मोठ्या कारवाईनंतर देखील पाकिस्तानकडून कुरापती सुरूच। एलओसीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील 7 भारतीयांचा मृत्यू झालाय। जम्मू, अमृतसरसह देशातील 9 विमानतळं 10 मेपर्यंत बंद, आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारचा हा मोठा निर्णय आहे। श्रीनगर, लेह, अमृतसर, जोधपूर, चंदीगड, राजकोट, भूज, जामनगर या विमानतळावरून उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील मशिदींमधून घोषणा, लहान मुलांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या घोषणा। भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर या घोषणा। ऑपरेशन सिंदूर हे नाव वाचून डोळ्यामध्ये पाणी आलं। सिंदूर हा शब्द आमच्या जवळचा आहे, प्रत्युत्तर कायम लक्षात राहील। संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांचं हे वक्तव्य। आज माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली आहे। दहशतवादाचा पूर्ण खात्मा झाला पाहिजे। पहलगाम हल्ल्यातील मृत संजय लेलेंचा मुलगा हर्षल लेले यांची प्रतिक्रिया। सुरक्षा दल आणि पंतप्रधानांचे आभार। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या आदिल हुसेनचा भाऊ सय्यद हुसेन नौशादची प्रतिक्रिया। ऑपरेशन सिंदूरनंतर मंत्री भरत गोगावलेंकडून आनंदोत्सव साजरा। शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानचा गोगावलेंकडून निषेध व्यक्त, तर कार्यकर्त्यांची पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। ऑपरेशन सिंदूरनंतर नागपूरमध्ये मशाल रॅली। भारतीय सैन्याच्या पराक्रम शौर्याचा सन्मानासाठी रॅली। भारत माता चौक ते राजवाडा पॅलेसपर्यंत रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग।
ऑपरेशन सिंदूरनंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर भाजपचा जल्लोष, महिला प्रवाशांना हळदी कुंकू लावत जल्लोष, भारतीय सैन्यानं कौतुक करत मोदींचे महिलांनी आभार मानले. सिंदूरनंतर बुलढाण्याच्या शेगावमध्ये नागरिकांकडून जल्लोष, पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा, भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक. ऑपरेशन सिंदूरनंतर चंद्रपूरमध्ये भाजपचा जल्लोष, केंद्र सरकार आणि सैन्याचे आभार मानलेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. ऑपरेशन सिंदूरनंतर नागपुरात माजी सैनिकांचा जल्लोष, अजनी चौकामध्ये रणगाड्यावर झेंडे लावत जल्लोष साजरा. ऑपरेशन सिंदूरनंतर नाशिकच्या येवल्यामध्ये व्यापारी महासंघाकडून जल्लोष, व्यापाऱ्यांकडून विजयाची घोषणाबाजी तर फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. ऑपरेशन सिंदूरनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून आनंदोत्सव साजरा, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. ऑपरेशन सिंदूरनंतर चंद्रपुरात शिंदेच्या शिवसेनेचा जल्लोष, ऑपरेशन सिंदूरसाठी भारत सरकार आणि सैन्याचे आभार मानले. ऑपरेशन सिंदूरनंतर बीडमधील नववधू वराकडून मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक, पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची शक्ती मिळो, लग्न सोहळ्यातून संदेश दिलाय. गंगटोक जिल्ह्यामध्ये जिल्हाव्यापी ब्लॅकआउट मॉक ड्रिल, आपत्कालीन तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल. पंजाबच्या अमृतसर शहरात मॉक ड्रिलनंतर ब्लॅकआउट, हवाई हल्ल्यापासून बचावासाठी केंद्राच्या सूचनांचं पालन, पाकिस्तान हद्दीच्या जवळ असल्यानंच अमृतसर शहर संवेदनशील आहे. मुंबईमधील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रामध्ये ब्लॅकआउट, बीआरसीमध्ये संरक्षण दलाकडून मॉक ड्रिल, आपत्कालीन स्थितीत स्वतःचा बचाव करण्याचं प्रशिक्षण. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये सायरन वाजवलेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. इस्लामाबादमध्ये देखील दहशतीचं वातावरण आहे. सुरक्षेशी संबंधित कोणताही संवेदनशील मजकूर अपलोड करू नये, जम्मूतील सर्व नागरिकांना कडक सल्ला आहे. सुरक्षा धोका निर्माण झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार, सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन. दहशतवादाच्या विरोधात भारताची प्रचंड मोठी लढाई, हा नवीन भारत देश आहे आणि अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पाकिस्तान सोडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांच्या सदस्यांना भारतानं बोलावले. परराष्ट्र मंत्रालयानं ऑपरेशन सिंदूरबाबत संयुक्त राष्ट्रसंघ सदस्यांना माहिती दिली. दहशतवादाला मुळापासूनच उखडून टाकलं पाहिजे. संवादानं जिथे मार्ग निघत नाही तिथे धडा शिकवणं गरजेचं असतं. अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं वक्तव्य. आमचे हात स्वच्छ आहेत, बिलावल भुट्टोंचा कांगावा, रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी देणारा बिलावल भुट्टो नरमलेला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भारताला समर्थन दिलेलं आहे आणि कोणताही देश दहशतवादी हल्ला सहन करू शकत नाही. ऋषी सुनक यांचं ट्विट करत भारताच्या हल्ल्याचं समर्थन. ज्यांनी आमच्या निरपराध जनतेला मारलंय, आम्ही त्यातच त्यांचा खात्मा केलेला आहे. भारतीय सैन्यानं नवा इतिहास रचलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक. दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यामध्ये एनआयला अडचणी, हल्ल्याच्या दिवशी किंवा एक दिवस आधीचे व्हिडिओ, फोटो पाठवा. ऑफिशियल नंबर देत एनआयचं पर्यटकांना आवाहन आहे. बीएसएफचे महासंचालक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेत. बीएसएफच्या महासंचालकांनी मोदींची सुमारे 1 तास भेट घेतली आणि सीमेवरील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. पाकिस्तान बॉर्डरवरील अनेक हवाई मार्गांवर भारताकडून बंदी, पश्चिम सेक्टरजवळील हवाई मार्ग वापरासाठी आता बंद आणि भारताकडून नोटम जारी करण्यात आलाय. भारताकडून नोटम जारी करण्यात आलेलं आपण बघतोय. पाकिस्ताननं कराची विमानतळ बंद केलंय, त्यामुळे अनेक प्रवासी अडकलेत. भारतानं कारवाई केल्यानंतर कराची विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे. छत्तीसगडमध्ये गरगेट्टा पहाडी परिसरामध्ये 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सीआरपीएफ आणि डीजीआर पोलिसांची कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालीवर सध्या सुरक्षा दलांचं लक्ष आहे. नागपूर विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी शासकीय जागांचं हस्तांतरण होणार आहे. शासकीय मुद्रालय आणि शहर पुरवठा विभागाच्या अतिरिक्त जागेवर विधानभवनाचा विस्तार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी इच्छुकांकडून तयारी सुरू, लवकरच निवडणुका होणार असल्यानं राजकीय पक्ष कामाला लागले. छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी छत्रपती बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ. 2 दिवसांपूर्वी अजित पवारांकडून भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा झाला शुभारंभ आणि कारखान्यामध्ये अजित पवार विरुद्ध भाजपा आणि एकनाथ शिंदेमध्ये लढत होणार आहे. अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ, कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट, तर हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. 7 रस्ता इथं न्यू सिरीज टॉकीजजवळ 2 ते 3 झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस सुरू आहे.